नमस्कार, राधाश्रीचे बोल. लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि टॅरो कार्ड यांचं एकमेकांशी मर्जिंग करून म्हणजे तो विषय घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे. काल एक टाकला व्हिडिओ, कारण माझ्या डाउझरने उत्तर दिलं की असेच टॅरोचेच व्हिडिओ पुढे कर काही दिवस अपलोड करण्यासाठी यूट्यूब चॅनेलला, म्हणून पुन्हा टॅरोज घेऊन आली आहे मी. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? लॉ म्हणजे नियम आणि अट्रॅक्शन म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे आकर्षित होणं. खरं तर हा नियम जुनाच आहे, पण आता आपण इतकं काहीतरी मल्टीटास्किंग करत असतो की नक्की काय करावं कळत नाही. धावपळ असते. स्त्रियांची तर खूपच असते, हे करू का ते करू, सकाळी डब्याची घाई इत्यादी वगैरे. शिवाय घराची सफाई, टास्क पूर्ण करणं जे काही घरातलं असेल ते, आणि मग उरलेल्या वेळात त्यांच्या आवडीचं किंवा बिझनेस करायचा असेल, एखादी करत असेल, नवीन शिकायचं असेल तर ती करतच असते. तर हे सगळं लॉ ऑफ अट्रॅक्शनच आहे. आणि तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे अनेक व्हिडिओ बघितले असेल तर आपला विचार जिथे जातो तिथे आपली एनर्जी फ्लो होते, म्हणजे वाहते. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी विजन बोर्ड का तयार करायला सांगतात? तर त्या गोष्टीवर आपला फोकस जाऊन आपली एनर्जी तिथे वाहते आणि ती आपल्या जीवनात उतरते, म्हणजे येते, प्रत्यक्षात येते. हा त्याच्यामागचा नियम आहे. इतकं साधं सोपं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं गणित. तरीसुद्धा आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या बाबतीत ते का होत नाही? कारण बऱ्याचदा आपण निगेटिव्हिटीमध्ये असतो. आपलं ऋण आणि धन असं शरीर आहे. फेमिनाईन, मस्क्युलाईन अशा दोन्ही वृत्ती आपल्यात असतात. आणि ऋण धन असल्यामुळे शरीरातले हे दोन भाग, धनबाधित आणि ऋणबाधित असल्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर चालूच असतं. निगेटिव्ह असेल मनात तेव्हाच आपल्याला पॉझिटिव्हिटीचा आनंद कळेल ना. प्रसूती वेदना झाल्याशिवाय मातृत्वाचा आनंद मिळत नाही, किंवा खूप कष्ट केल्याशिवाय धन मिळत नाही, संपत्ती मिळत नाही, असं एकीकडे म्हणत असताना सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो की पटापट पैसे मिळू शकतात. याचं कारण काय? तर सतत तुमचा फोकस त्या दिशेने वाढतो, त्या दिशेने वाहतो. आणि म्हणूनच विजन बोर्डचं महत्त्व आहे. दुसरं एक मी टेक्निक स्वतःसाठी वापरते. ते निगेटिव्ह गोष्ट मनात आली की थोडा वेळ बसायचं, हातातली कामं बाजूला ठेवायची, दीर्घ श्वसन करायचं. आपला बेली पोर्शन जोपर्यंत पूर्णतः वर येत नाहीत, खांदे ताठ होत नाहीत, म्हणजे इथे सगळीकडे हवा भरली जात नाही, श्वास छानपणे आपण जेव्हा जोपर्यंत पूर्ण शरीरात भरून घेतला आहे अशी भावना होत नाही तोपर्यंत श्वास घ्यायचा. श्वास घेताना पांढऱ्या प्रकाशाची, व्हाईट लाईटची कल्पना करायची. सोडताना आपल्यातली निगेटिव्हिटी काळ्या धुराच्या रूपाने आपण बाहेर टाकत आहोत अशी कल्पना करायची. सुरुवातीला तुम्ही तोंडाने श्वास बाहेर टाका, नाकाने घ्या, तोंडाने बाहेर टाका, आणि अशा कल्पना करत करत 12 श्वास घ्या आणि बघा तुमचा अनुभव काय आहे तो कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहा. तर याच्याशीच रिलेटेड आता टॅरो कार्ड्स काय म्हणतात ते पाहूया. शफल करते मी त्यांना. सगळ्या गोष्टी सोप्या असतात, मात्र त्या रोज करणं, त्याची प्रॅक्टिस करणं हे महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला कसं करावं, आपण खूप काही वाचतो, त्याची टेक्निक्स वाचतो, पण काय करावं ते कळत नाही. तर तुम्ही एका श्वसनाच्या टेक्निकपासून सुरुवात करा. भले तुम्ही वॉटर टेक्निक केलं किंवा कोणतंही टेक्निक तुम्ही अंगीकारलं तरी आपल्या शरीराला आणि मनाला आणि आतल्या त्याच्या विचारांना, सेल्फ टॉकला त्या दृष्टीने अलाइन करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर आता ही कार्ड शफल केल्यानंतर कोणती कार्ड्स आलेली आहेत ती पाहूया. सगळ्यात पहिलं आलंय 0 संख्येवरचं द फूल हे कार्ड. जीवनानुभव घ्यायला निघालेला हा युवक, त्याची नजर वरती आकाशाकडे,
अटकेपार जणू हा झेंडे लावायला चाललेला युवक आहे. आणि वेगवेगळे रंग जसे काही आपल्या 7 चक्रांचे रंग दाखवलेले आहेत. त्याच्या डाव्या हातात गुलाबाचं फूल. गुलाबाला काटे आहेत याची आत्ता त्याला जाणीव नाही, कारण तो स्वच्छंदी आहे. मनावर कोणत्याही निगेटिव्ह भावनांचं इंटरप्रिटेशन फारसं झालेलं नाही. मात्र हळूहळू त्याला कळणार आहे की ह्या गुलाबाच्या फुलाला काटे आहेत, त्यामुळे सुख आणि दुःख हातात हात घालून जीवनात येतीलच, पण त्यांच्याशी सामना करायला सुद्धा हा सक्षम आहे. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला मनात बिंबवताना, आपल्या ध्येयावर फोकस करताना निगेटिव्हिटी येणार, मात्र पॉझिटिव्हिटीवर जास्त फोकस करा असं सांगणारं हे गुलाबाचं फूल बघा. ते छान दर्शवलं आहे या कार्डमध्ये. आणि अर्थातच गोल सेटिंग करताना मनात पवित्र भावना, पवित्र गोष्टीतून, चांगल्या गोष्टीतून केलेला इन्कम जो आपल्या पचनी पडतो. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे हळूहळू आपल्याला मनी फ्रिक्वेन्सीकडे न्यायचं असेल, पटापट मनी आपल्याला कसा आकर्षित होईल, धन कसं आकर्षित होईल हे पाहायचं असेल, तर मनात पवित्रता हवी आणि ती काया वाचा मनाने आणण्याचा प्रयत्न करायचा आहे असं सांगणारं हे द फूल नावाचं कार्ड. त्याच्यानंतर आहे दुसरं 1 नंबरवर येणारं मॅजिशियन कार्ड. मॅजिशियन आहे तो सर्व साधनांनी सुसज्ज आहे. डोक्यावर इन्फिनिटीचा सिम्बॉल. तुम्ही ठरवलेले ध्येय तुम्हाला इन्फायनाईट अबंडन्स अशा सगळ्या गोष्टींकडे घेऊन जाणार आहे. मंगळाला डिनोट करणारा लाल रंग. कृतिशील व्हा, ॲक्शन घ्या असा सांगणारा हा लाल रंग. हळूहळू तुमच्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली गंमत तुम्हाला कळणार आहे असं सांगणारं हे मॅजिशियन कार्ड. आणि तुम्ही सुजलाम सुफलाम होणार आहात असं सांगणारं हे कार्ड. मॅजिशियनच्या पायाशी तुम्ही पाहिलं तर सुजलाम सुफलाम अशा रंगांनी, निसर्गाने, फळाफुलांनी बहरलेलं ते त्याच्या पायाच्या भोवतीचं क्षेत्र असं सांगणारं द मॅजिशियन. आणि 5 नंबरचं कार्ड आहे द हिरोफंट. एकतर तुम्ही एस्टॅब्लिश बिझनेसमध्ये जाल पुढे पुढे असं सांगणारं हे कार्ड आहे. हळूहळू लॉ ऑफ अट्रॅक्शनवर काम करताना स्पिरिच्युअलिटीवर पण तुम्ही फोकस करणार आहात. जीवनाचा तोही महत्त्वाचा भाग आहे. पैसा आणि त्याच्याबरोबर समाधान मिळण्यासाठी माणसाला अध्यात्माची सुद्धा कास धरावी लागते. म्हणजे खूप पैसा मिळवल्यानंतर कुठे थांबायचं ते त्याला आपसूक कळतं असं सांगणारं द हिरोफंट हे कार्ड आहे. आणि कन्फर्मेशन देणारं हे कार्ड. अमुकच करा असं सांगणारं, म्हणजे तुम्ही जो काही मनात हेतू धरला आहे, जे काही गोल सेटिंग केलेलं आहे, जे ध्येय मनात आहे त्याच्याचवर फोकस करा, तेच मनात कन्फर्म करा असं सांगणारं हे कार्ड आहे. 5 नंबरचं द हिरोफंट. पाहत रहा राधाश्रीचे बोल हे माझं यूट्यूब चॅनेल. तुमच्या फीडमध्ये जर का हा माझा व्हिडिओ आला आणि आवडला तर जरूर लाईक, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.